मित्रांनो नमस्कार. आज मी माहिती देणार आहे कोकणातील अलिबागपासून 30 किलोमीटर अंतर असणाऱ्या व पुण्यापासून 180 किलोमीटर असणाऱ्या, मुंबईपासून 130 किलोमीटर अंतर असणाऱ्या काशीद बीचबद्दल. काशीद बीच म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेलं ठिकाण. नारळाची, पोफळीची, कासवांची झाडे आणि जंगले या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतात मित्रांनो. आणि निळाझार समुद्र, पांढरी शुभ्र वाळू, वरी निळं आकाश, अशा प्रकारचं नयनरम्य दृश्य काशीद बीचवरती आपल्याला पाहावयास मिळत आहे मित्रांनो. हेच काशीद बीचचं दृश्य आहे मित्रांनो. काशीद गावामध्ये आता आपण काशीद गावची माहिती घेणार आहोत मित्रांनो. ज्या माणसाला विश्रांतीची नितांत गरज आहे, ज्या माणसाला रोजच्या धावपळीच्या धकधकीच्या शहरी जीवनामधून विश्रांती मिळावीशी वाटते, त्या माणसांनी कोकणामध्ये या काशीद बीच या गावाला अवश्य भेट दिली पाहिजे. माणसाच्या मनातील सर्व जे काही ट्रेस ताणतणाव आहे तो संपूर्ण गळून पडल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची शांतता या काशीद बीचवरती आल्यावर आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळत आहे मित्रांनो. चला तर मग देत आहो आपणास काशीद बीचची माहिती मित्रांनो. संपूर्ण काशीद गावच या अशा प्रकारच्या बिल्डिंगींनी येणाऱ्या पाहुण्यासाठी, रिसॉर्टसाठी सजलेलं असतं. आम्ही अशा प्रकारच्या ह्या 5 रूमा बुकिंग केलेल्या आहेत 5,000मध्ये मित्रांनो. अशा प्रकारच्या सुंदर सुंदर रिसॉर्ट, हा समोर रिसॉर्ट दिसत आहे. अशा प्रकारचे मोठमोठे रिसॉर्ट हे प्रेक्षक डोंगरावरती मनमोहक आपल्याला काशीद गावामध्ये आल्यावर पाहावयास, अनुभवास नक्कीच मिळतात. आता आपण आलेलो आहोत काशीद बीच. हा काशीद गावामधला काशीद बीच आहे. या ठिकाणच्या वाळूचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणची वाळू अगदी खसखसीच्या दाण्याप्रमाणे पांढरी शुभ्र अशी वाळू या काशीद बीचच्या गावामधील बीचवरती आहे. आणि या वाळूवरचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये रोडा कुठल्याही प्रकारचा नाही, पांढरी शुभ्र वाळू. आणि ज्यावेळेस सूर्यप्रकाश या वाळूवर पडतो त्यावेळेस एक सोनेरी मखमल अंतरल्यासारखा अनुभव त्याच्यामुळे हे पाणी इथपर्यंत न राहता पार वरपर्यंत जातात, तिथपर्यंत आपल्याला मुलं दिसतात, तिथपर्यंत ह्या लाटा जातात. त्याच्यामुळे आता सध्या ह्या लाटाची गती आहे ती कमी आहे. रात्रीच्याला खूप जास्त पाण्यामध्ये गती पोहण्यासाठी ज्या क्रीडाचे प्रकार आहेत ते संपूर्ण पाहावयास मिळतात. होडी, नाव, बोटा याच्याद्वारे आपण समुद्रामध्ये विहार करू शकता. तसेच इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे देखील आपण समुद्रामध्ये विहार करू शकता. तसेच या काशीद बीचवरती आपल्याला ड्रायव्हिंग करण्यासाठी ज्या स्पोर्ट जीप असतात लहान लहान, त्या जीप देखील आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात, बघावयास मिळतात, अनुभवायास मिळतात किंवा त्याची देखील आपण सैर करू शकतो. तसेच या ठिकाणी हॉर्स रायडिंग देखील मोठ्या प्रमाणावरती त्याला देखील चालना मिळालेली आहे. आणि आपण हॉर्स रायडिंग देखील करू शकतो. टांगा गाडीमध्ये बसून देखील आपण या काशीद गावच्या काशीद बीचचा आनंद घेऊ शकतो मित्रांनो. अशा प्रकारे हे पर्यटक या सहलीचा आनंद घेत आहेत. कोणी डान्स करून, कोणी समुद्रामध्ये आंघोळ करून, कोणी समुद्रामध्ये धिंगाणा मस्ती करून या सहलीचा सहजीवनाचा आनंद घेत आहेत. हे स्वच्छ समुद्राचं पाणी आपल्याला संदेश देत आहे की माणसा, तुझ्या जीवनामधील जे काय तुला वाईट अनुभव आलेला आहे ते तिकडे सोडून दे आणि माझ्या सानिध्यामध्ये येऊन तू एक सुखी जीवनाचा अनुभव घे. अशा प्रकारचा संदेश हा काशीद बीच आपल्याला देत आहे मित्रांनो. अशा प्रकारची लहान लहान मुलं समुद्राच्या पाण्यामध्ये आनंद घेत आहेत, परंतु यांच्या आई वडिलांनी यांची काळजी घ्यायला पाहिजे. शिवाजी पलीकडून हो, शिवाजी पलीकडून ते पुढे चालले गाबडे.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक. आम्ही कोळ्याचे मुलं हाय व हाय व हाय, आम्हा दर्याची भीती नाही व नाही व नाही, या गाण्याच्या म्हणीप्रमाणे हे सर्व मुलं अगदी आनंद लुटत आहेत, बिनधास्त होऊन समुद्रामध्ये आनंद घेत आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट करायला विसरू नका. आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटू तर मग पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, शुभरात्री, स्वस्त रहा, मस्त रहा, गुड बाय.